नमस्कार, मी श्रीकांत कांचन. मी गेले 25-26 वर्ष भारतीय जनता पार्टी व त्या संलग्न असलेल्या संस्थेमध्ये काम काम करतो आहे. एक पक्ष कार्यकर्ता म्हणून गेले 26-27 वर्ष मी काम केलेलं आहे. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. 2-3 महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्षांनी सांगितलं आम्हाला की आपलं उरुळकांचन हे SC आरक्षित सीट झालेलं आहे, उरुळकांचन गट. तर तुम्ही उमेदवार शोधा. तर मग आम्ही आत्ता सध्या 2 उमेदवार जे उभे आहेत त्यांना भेटलो, अजून 2-3 लोकांना भेटलो. त्यांनी नकार दाखवला. मग मी असेल, अजिंक्यदादा असेल, विकासदादा जगताप असतील, आम्ही जीवन शिंदे सरांना भेटलो व त्यांना उमेदवारीबाबत विचारणा केली. ते आपल्या विचारसरणीशी मिळते जुळते. ब राष्ट्रीय कीर्तनकार आहेत म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिली. उरुळकांचनमध्ये 2-3 वेळा बैठक झाली. जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयात 2-3 वेळा बैठक झाली व त्यांची उमेदवारी फायनल केली. त्यानुसार त्यांना AB फॉर्म दिला. AB फॉर्म आम्ही भरला. दुपारी 2 वाजता भरून निघाल्यानंतर तिथं एक दुसराच AB फॉर्म दिलेला उमेदवार आला. ते म्हणजे शंकर बटेकर. शंकर माझा मित्र आहे. व्यक्तिशः त्याच्याशी आमची काही वादविवादचं किंवा दुश्मनीचं काही कारण नाही. पण ती जी पद्धत दिली गेली ती एकदम चुकीची होती. ते उमेदवार आपले भाजपचे सभासद नाहीत. जिल्हा कार्यकारिणीत त्यांचं नाव आलेलं नाही. तालुका कार्यकारिणीमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही. प्रभारी जे होते त्यांच्याकडे त्यांचं नाव नाही. कोणत्याही भाजपचा त्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आली. आता तुमची भूमिका काय असणार आहे? आमच्या पक्षात आमच्या नेत्यांच्या एकाधिकारशाही असल्यामुळे आम्ही ह्या जिल्हा परिषद निवडणुकीचा बहिष्कार करणार आहे. आम्ही कोणत्याही उमेदवाराची बाजू घेणार नाही. पण त्याचा निषेध म्हणून पंचायत समिती शॉर्तोबा ठिकाणामध्ये आम्ही पूजाताई सनस यांचं प्रचार आणि काम करणार आहे. आणि उरुळकांचन पंचायत समितीमध्ये आमच्या सारिकाताई लोणारीत आमचे पदाधिकारी आहेत, त्यांचं आम्ही काम करणार आहे. धन्यवाद.